श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैर्हरतोऽङ्गतापं रूपं दृशं दृशिमतामखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपं मे. त्या रुक्मिणी आईनी फक्त ऐकलं भगवंताचं गुण, समाधी अवस्था प्राप्त झाली, अनुराग निर्माण झाला. त्यामुळे या 4 कारणांनी भगवंताच्या प्रती अनुराग निर्माण होऊ शकतो. विठ्ठल. मग एकदा अनुराग निर्माण झाला, प्रेम निर्माण झालं की मग भगवंत येतो भेटायला. मग मिलनाची अवस्था आहे भक्तीमध्ये. आणि मग ती एकदा भगवंताची भेट झाली की त्यानंतरची उत्कट अवस्था भक्तीतली की जी सर्वोच्च आहे तिला विरह अवस्था म्हटलंय. तो वियोग आणि त्या वियोगातली संतांची अवस्था आहे ना. म्हणून ज्ञानोबांनी गोपी भावामध्ये जाऊन ही विरहिणी का लिहिली असावी. गोपींचा भाव उत्कृष्ट अत्युच्च का वाटला ज्ञानोबांना, याचं कारण ही 4ही कारणं जी आता आपण ऐकली ना ती गोपींकडे होती. गोपींकडे पूर्व पुण्याई होती का? निश्चित होती. रामावतारातल्या त्या सगळ्या ऋषी होत्या म्हणून भगवंताविषयी अनुराग प्राप्त झाला. गोपींकडे पूर्व पुण्याई होती, परंपरा होती का? तर अनंत काळापासून व्रजाच्या भूमीमध्ये भगवंताची प्रतीक्षाच सगळे करतायत, ही परंपरा आहे. तिथे संत संगत होती का? राधेचा संग गोपींना होता. आणि श्रवण गोपींच्या श्रवणाबद्दल काय बोलावं. आपण ऐकलं ज्या रुक्मिणी मातेनी फक्त कृष्ण वेणू वाजवतो हे ऐकलं, तिला समाधी लागली. पण त्या गोपी कृष्ण वेणू वाजवताना ऐकत होत्या. वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू, वेणू कमळाचा माय वाजे, वेणू कमळाचा माय वाजे, वृंदावनी वेणू. ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती, वाकी ऋण झुण वाजती. काय अवस्था आहे. देव विमानी बैसोनी स्तुती गाती, भानुदासा पावली प्रेम भक्ती. पराभक्ती ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था प्राप्त व्हावी या श्रवणातून ती गोपींना प्राप्त झाली. म्हणून त्या गोपींकडे या सगळ्या अवस्था होत्या. पूर्वानुराग होता, मिलनावस्था होती आणि पुन्हा विरहावस्था सुद्धा होती. म्हणून त्या गोपींना विचारावं की का ही अवस्था अशी तुमची प्राप्त झाली. गोपी उत्तर देतात. गोपी भावामध्ये जाऊन आज ज्ञानोबा आम्हाला उत्तर देतात की माझा परमात्मा ते आत्मचैतन्य, ते आत्मतत्व तुमचा जीव असेल पण माझ्या जीवीचा सुद्धा जीव आहे. म्हणून माझी ही अवस्था आहे. अभंगाचं प्रथम चरण. जीवीची या जीवा, जीवे अनुसर
जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचुनी केशवा अनुनावडे. एकदा या सगळ्या मंडळींसाठी जोरदार टाळ्या वाजवा श्रोते हो. इतकी गोड साथ, जीव तोडून म्हणतात की नाही, जीवापासून गाणं, जीवापासून सेवा करणं. वरवर सेवा अशी नसावी. मग बऱ्याचदा 2 तासात 7 आहे की 7.5 आहे असा कधी कधी अनुभव येतो. त्यामुळे अत्यंत माझ्यापेक्षा सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळी मंडळी आहात, पण गोड प्रमाण, गोड चाली, गोड सेवा. आणि म्हणून हे कीर्तन आहे, हा खेळ नव्हे एकल्याचा. आपण सगळ्यांनी मिळून ही साथ देताय, म्हणून आपली ही सेवा मंगलमूर्तींच्या चरणावर जाणार आहे. महाराजांचं वा वा, मंगलमूर्तींचा प्रसाद आहे. जोरदार टाळ्या वाजवा. किती गोड, अतिशय नादब्रह्माची सेवा उत्तम आहे. मी कीर्तनामध्ये नेहमी बोलते, स्वरब्रह्म, शब्दब्रह्म आणि नादब्रह्म यांचा त्रिवेणी संगम जिथे होतो तेथे साक्षात परब्रह्म साकार होतं. त्यामुळे कर जोडूनी पायी ठेवी तसे माथा तुका विनवी पंढरीनाथा रंगी ओढवावी रंग कथा पुरवी मनोरथा माय बापा. हे मागणं आहे तुकोबरायांचं, हे मागणं आहे संतांचं. आणि ही रंगकथा, ही रंगदेवता निर्माण व्हायला या सगळ्यांचा सक्रिय सहभाग लागतो. कुठेही आक्रमकता नको. आणि आज आपण सगळीकडे पाहतोय या आक्रमकतेने 2 तास आपल्याला पुरतील की नाही असं वाटतं कधी कधी, होईल की नाही कीर्तन पूर्ण. पण आपल्या सगळ्यांचा सहभाग आणि माझा महिला वर्ग, मी या भागाकडे जास्त मला आपुलकी वाटते आपल्या सगळ्यांबद्दल. कारण आपण सगळे अशाच येऊन नाही बसला, घरचं सगळं करून आलात की नाही. म्हणजे बघा ना किती छान, सगळा प्रपंच उत्तम सांभाळून, रांधावाडा उष्टी काढा, सगळ्यांचं सगळं बघा, सगळ्यांची मनं धरा, सगळ्यांसाठी सगळं करा. एवढं करून कीर्तन ऐकायला या, कीर्तन करायला या. विठ्ठल त्यामुळे या वर्गासाठी टाळ्या वाजवा तुम्ही. हे सोपं नाही हो, प्रपंच करायचाच, सगळं बघायचं आणि मग परमार्थासाठी वेळ द्यायचा. म्हणून तर जनाबाईंनी आम्हाला सोप्पा परमार्थ शिकवला की नाही. त्यांनी साक्षात देवळातला देव स्वयंपाकघरातच नेला. तसं आमचं सामर्थ्य आहे. दळिता कांडिता तुझं गायीन अनंता, तो जात्यावर बसायला येईल तुमच्या माझ्यासोबत सुद्धा जनाबाईंसारखा. म्हणून तो पुरुषार्थ गाजवलाय खऱ्या अर्थी. स्त्री संत असून सुद्धा जनाबाईंचा अध्यात्मातला पुरुषार्थ आहे की त्यांनी देवळातला देव स्वयंपाकघरात नेलाय. म्हणून मला महिला वर्गाचं कायम कौतुक वाटतं की आपल्या सगळ्यांचे सुद्धा मी आशीर्वाद मागणार आहेत. परमादरणीय शालिनीताई सुद्धा उपस्थित आहेत की ते कर्तृत्व आम्हाला नाकारून चालत नाही महिलांचं. आज ज्ञानोबांनी स्त्री भावामध्ये जाऊनच ही विरहिणी लिहिली आहे बरं का, गोपी भावामध्ये जाऊनच ही विरहिणी लिहिली आहे. तसं बघायला गेलं तर सगळी सृष्टी ही प्रकृती आहे आणि परमात्मा एकटा पुरुष आहे. बाहुली सांगतात ना, अर्जुना तो गा भक्तू तोची मुक्तू तोची योगू तो वल्लभा मी कांतू ऐसे करिये. सगळं जग स्त्री रूपाने नटलंय. भगवंत म्हणतात मी एकटा पुरुष आहे. त्यामुळे ज्ञानराज माऊलींनी अशी उपासना करावी, विरहिणीच्या रूपाने स्त्री भावामध्ये गेले, गोपी भावामध्ये जाऊन भगवंताची आराधना केली, याचना केली, तळमळीनी विरहावस्था प्रगट केली. आणि याच भावामध्ये अनेक संतांनी देह पुरुषाचा मात्र अंतःकरण स्त्रीचं. कामारी 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 होईना कामारी कामारी
एक लाभ आहे की नवीन नवीन प्रमाण आम्हालाही मिळतात आणि आमचा अभ्यास वाढतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देह पुरुषाचा, भाव स्त्रीचा, अशी अनेकांनी भक्ती केलेली उदाहरणं आपल्या संत वाङ्मयामध्ये, संत चरित्रांमध्ये आहेत. रामकृष्ण परमहंस राधाभावामध्ये भक्ती करायचे कालीमातेची. मधुराद्वैताचार्य, मधुरा संप्रदायाचे अध्वर्यू असलेले गुलाबराव प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज अतिशय ज्ञानेश कन्या म्हणवायचे स्वतःला, कृष्ण पत्नी म्हणवायचे स्वतःला. मीराबाई, राधा, चैतन्य महाप्रभू, अनेकांनी, आमच्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य गुरु तुकामाई येहळगावच्या, राधाभावातली भक्ती आहे, गोपीभाव. आणि असाच स्त्री भावामध्ये परमेश्वराला आपलंसं करणं, विरहावस्था. ज्ञानोबांनी जीवीचिया, जीवा हा शब्द वापरलाय. मला सांगा, आपण ज्याला जीव म्हणतो, एखादी व्यक्ती देहानी या भूतलावर व्यवहार करतीये, 84 लक्ष योनी मात्रांमधून नरदेह प्राप्त होतो. सकल देहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो, याची या प्राप्तीचा संभव तो अभिप्रावो अति दुर्लभ. एकनाथी भागवत नाथबाबा सांगतात, दुर्लभातला दुर्लभ असलेला मनुष्य देह आम्हाला प्राप्त होतो. मग त्या देहाची किंमत कुठपर्यंत आहे? त्या देहामध्ये आपण सहज सांगतो की नाही, जोपर्यंत तो राम आहे तोपर्यंत. माणूस गेला की आम्ही काय म्हणतो? जीव गेला, राम गेला. म्हणून माणसं घाबरतात जिवंतपणी राम म्हणायला. विठ्ठल. पण आज आमचं भाग्य सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा अशा इतिहासाचे आम्ही साक्षीदार आहोत. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. वसिष्ठांनी सांगितलं होतं, रामो विग्रहवान धर्म. राम ही धर्माची मूर्ती आहे. तुकोबराय सांगतात, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. राम हा साक्षात धर्म आहे, मूर्तिमंत धर्म आहे. आणि त्या धर्माला आज सिंहासनावर बसवलंय. आता काळजी करायची गरज नाही. मीरा रोडवर जे झालं ते पुन्हा होणार नाही याची शक्यता शाश्वती आपण बाळगणार आहोतच. ज्याच्या मुखात राम आहे, ज्याच्या मुखात कृष्ण आहे, ज्याच्या मुखात विठ्ठल आहे, त्याला काहीच घाबरायची गरज नाही. पण दुर्दैव असं की अध्यात्माला जाणारा माणूस फार घाबरलाय सध्या. कॉन्फिडन्स आमच्याकडेच कमी आहे आणि समाजामध्ये नको ती कामं करणारी माणसं फुल कॉन्फिडन्सनी वावरतायत. नको एवढा आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे. पण अध्यात्म आणि भारतभूमीचं काळीज आहे अध्यात्म म्हणजे. श्रोते हो, बघा तुम्ही, आमच्या सगळ्या कर्मांचा, आमच्या सगळ्या शास्त्रांचा, आमच्या सगळ्या विचारांचा ओघ हा अध्यात्माच्या दिशेनेच जातो. म्हणून सनातन परंपरा आहे आमची, सनातन वैदिक हिंदू धर्म परंपरा. आणि त्या परंपरेचे आम्ही पायिक आहोत. त्या वाटेवरनं प्रवास केला माझ्या ज्ञानोबांनी, माझ्या तुकोबांनी, समर्थांनी, नामदेवांनी. आणि आम्ही त्या वाटेचे पायिक आहोत. याच्यासाठी आपल्या भाग्याचा कुणी हेवा करावा. इतकं भाग्य घेऊन आम्ही जन्माला आलोय हे निश्चित कायम लक्षात ठेवावं माणसांनी, बरं का. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा. त्या देहाची किंमत तोपर्यंतच आहे जोपर्यंत तो जीव आहे. त्याला कुणी प्राणशक्ती म्हणतं, कुणी आत्मशक्ती म्हणतं, कुणी चैतन्य शक्ती म्हणतं. आणि माणूस गेला की आपण म्हणतो राम गेला. लक्षात घेऊया, आहोत तोपर्यंत राम म्हणूया, नाहीतर लवकर तिकडे राम म्हणायची वेळ येईल. प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने, को विश्वास हा पुनश्वास हा आगमिष्यती मानवा. माहिती नाही पुढचा श्वास घ्यायला मिळेल की नाही. खात्री आहे का हो? खरं सांगा, खात्री आहे का? काहीच नाही. वास्तविक 7 दिवसात आम्हाला जायचे. परीक्षेला सुद्धा 7 दिवसाचाच कालावधी होता. पण मला असं वाटतं की परीक्षेला ती खात्री तरी होती की माझ्याकडे 7 दिवस आहेत. आपल्याला तीही खात्री नाहीये. त्यामुळे प्रत्येक क्षण वेचला जावा त्या जीवापासून शिवात्म्याच्या प्राप्तीच्या धडपडीसाठी, त्या आत्म्याच्या परमात्म्याच्या तादात्म्यासाठी. आणि असं जीवशिव ऐक्य प्राप्त व्हावं याकरता तो जीव म्हणजे नेमका कोण आहे? माऊलींना त्याची ओळख पटली. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा. तू माझ्या प्रेमाचा विषय आहे. त्या चैतन्य शक्तीचा लळा लागला माऊलींना, त्या प्राणशक्तीचा लळा लागला. आणि त्या चैतन्याशी तदाकार होण्याची धडपड सुरू झाली की आता तुझं वाचून केशव आणून आवडे. आता मला काही सुचत नाही, काहीही आवडत नाही दुसरं काही. आचार्यांनी आपल्या एका शिष्याला प्रश्न विचारला होता, जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी. ते म्हणाले होते, किंते ज्योतिर्वदस्वहनिरविरिहमे चंद्रदीपादिरात्रौ स्यादेवो भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि चक्षुस्तन्मीलने भवति च किं सुतरां धीर्धियः किं प्रकाशे
तत्रैवाहं ततस्त्वं तदसि परमकं ज्योतिरस्मि प्रभोहम. प्रश्न विचारला होता, किंते ज्योतिर्वद स्वहनी रविरिहमे. आचार्यांनी शिष्याला प्रश्न विचारला. ऐका बरं, आपण जागे आहात ना सगळे? विठ्ठल 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 विठ्ठल. आचार्यांनी शिष्याला प्रश्न विचारला की मला सांग, या जगाचा, या सृष्टीचा प्रकाशक कोण आहे? किंते ज्योतिः, या सृष्टीचा प्रकाशक कोण आहे? शिष्याने उत्तर दिलं, सोपं आहे गुरुदेव. या सृष्टीचा प्रकाश अहनी रविही, दिवसा सूर्य, आणि चंद्र दीपादी रात्रौ, रात्री चंद्रामुळे प्रकाशमान होतात. म्हणजे चंद्र आणि सूर्य या पृथ्वीचा, या सृष्टीचा प्रकाशक आहे. आचार्य पुढचा प्रश्न विचारतात, किंते ज्योतिर्वद स्वहनी रविरिहमे चंद्रदीपादी रात्रो स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मी. मग मला सांग, चंद्र आणि सूर्याचा प्रकाशक कोण आहे? चंद्र प्रकाशमान आहे, सूर्य प्रकाशमान आहे, हे तुला कशामुळे कळतं? तो म्हणाला, माझ्या डोळ्यांमुळे. चक्षुः स्तन्मीलने, डोळ्यांमुळे चंद्र सूर्याचा प्रकाश मला कळतो. मग चंद्र सूर्याचा प्रकाशक कोण? तर माझा डोळा, माझे डोळे. उत्तर मिळालं. आचार्य प्रश्न विचारतात, डोळ्यांचा प्रकाशक कोण आहे? तुझ्या डोळ्याला अमुक हे आहे, अमुक ते आहे, हे कशामुळे कळतं? त्यांनी उत्तर दिलं, धीही. धी म्हणजे बुद्धी. डोळ्यांचा प्रकाशक आहे माझी बुद्धी. माझी बुद्धी मला सांगते हा चंद्र आहे, हा सूर्य आहे, हा प्रकाश आहे. आचार्य पुढचा प्रश्न विचारतात, धीर धिय किम प्रकाशे. बुद्धीचा प्रकाशक कोण आहे? आता हळूहळू गाडी कुठे येते बघा. आचार्यांचा प्रश्न, शिष्याचं उत्तर. बुद्धीचा प्रकाशक कोण आहे हा प्रश्न जेव्हा आचार्य विचारतात शिष्याला, तेव्हा तो शिष्य सांगतो, तत्रैवाहम. असं काय विचारता म्हणाले आचार्य? सोपं आहे ना, माझ्या बुद्धीचा प्रकाशक मीच आहे. तत्रैव अहम, मीच माझा प्रकाशक आहे. माझ्या बुद्धीला प्रकाश देणारा मीच आहे. आणि वेदांताच्या भाषेमध्ये त्यालाच आचार्य कूटस्थ चैतन्य असं म्हणतात. माऊली या अभंगामध्ये त्याला जीव असं म्हणतायत. विठ्ठल. त्यामुळे या जीवाचा, या चैतन्य शक्तीचा मला लळा लागलाय. मी कोण आहे याची मला जाणीव झाली. आणि ती जाणीव माऊली सांगतात, या हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखांचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. कशाला भ्रांत चित्त व्हायचो? विनाकारण नको त्या विषयांमध्ये आम्ही कशाला गुंतायचं? आम्ही सगळे भ्रांत चित्त आहोत. ज्ञानोबा सांगतात, या हृदयामध्ये मी रामू, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता, नावडी जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता, नावडी जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. समर्थ रामदास स्वामी सांगतात बरं दासबोधामध्ये, जयासी वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. जयासी वाटे दुःख असावे, तेणे खुशाल विषय चिंतित जावे. समर्थ म्हणतात, ज्याला दुःख व्हावं असं वाटतं त्यांनी खुशाल विषयांचं चिंतन करा. पण सुखाची अपेक्षा असेल ना, तर विषय तो त्यांचा झाला नारायण. तुझं वाचुनी केशव अनुनावडे. आता दुसऱ्या कशाचीही आवड नाही, आमचा विषय एकच, नारायण. संतांनी नारायणाला विषय केलं. ऐका, आम्ही विषयाला नारायण केलंय. विठ्ठल. पंचभौतिक विषयांच्या मागे मनुष्य धावतोय आणि एखाद्या वेड्यासारखा आशेच्या मागे आम्ही धावतो ना. आश्चर्यकारक असलेली आशा नावाची शृंखला
आम्हाला बंधनाला कारणीभूत ठरते आणि हे बंधन आम्हाला दुःखाला कारणीभूत ठरतं. म्हणून मनुष्य कायम गाऱ्हाणं गातो. बघा तुम्ही, कायम कळणतो आम्ही आयुष्यभर. हे धड नाही, ते धड नाही, याच्यात काही नाही, त्याच्यात काही नाही. एखादा माणूस भेटला प्रापंचिक, काय कसं काय, बरं आहे का म्हणायचं, रडत खडत चाललंय, कसं तरी चाललंय म्हणायचं, बरंच म्हणायचं. काय एवढा नकार आमच्या जीवनामध्ये भरतो? इतकी निगेटिव्हिटी कशामुळे भरते? याचं कारण आम्ही त्या जीवाला ओळखत नाही, त्या चैतन्य शक्तीला आम्ही ओळखू शकत नाही. हृदयामध्ये असलेला राम, त्याच्याशी अनुसंधान ठेवणं ही भक्तीची सिद्धता आहे. आणि अशी भक्ती सिद्ध प्राप्त झाली, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची सिद्ध. या भक्ती ज्यांनी जाणल्या ना, तो सिद्धावस्थेला प्राप्त होतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात की तो माझ्या जीवाचा जीव आहे, त्याच्याशिवाय मला काही आवडत नाही, काही रुचत नाही. अशी आवड भगवंताची प्राप्त व्हावी. पण आहे का हो तुम्हाला मला? आपण आपलं आपलं आत्मपरीक्षण करूया. आमचं असं आहे, प्रपंच आम्ही आवडीने करतो पण परमार्थ सवडीने करतो. वास्तविक ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले उलटं झालं पाहिजे. आमचा प्रपंच सवडीने झाला पाहिजे आणि परमार्थ आवडीने झाला पाहिजे. कीर्तनाला येताय का बघू, मूड लागला तर, जमलं तर, वेळ मिळाला तर. अहो वेळच नाही, जगातलं सगळ्यात खोटं वाक्य आहे. मला वेळच नाही, सगळ्यात खोटं वाक्य पटकन बोलून बसतो आपण. आणि खरं सांगू का, इथे कथेला कीर्तनाला येण्याकरता सुद्धा पूर्वपुण्याई, आपण मगाशी ऐकलं, अनुराग निर्माण व्हायला पूर्वपुण्याई लागते. काहीतरी आडवं येईल, लाख ठरवू आम्ही आज कीर्तनाला जाऊ, पण काहीतरी अडचण येईल, आमचं कीर्तनाला कथेला जाणं राहून जाईल. ते आमचं पाप आहे बरं का. अचानक पाहुणे तरी येतील, म्हणजे पाहुण्यांना म्हणायचं नाही असं तुम्ही आमचं पाप आहे, पण येतील, काहीतरी तर अडचण निर्माण होईल, पण आम्ही कथेला येऊ शकणार नाही. म्हणून डोंगरे शास्त्रीजी म्हणायचे, कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है. पहिल्या दिवशी हा शब्द ते वापरायचे, तरी सुद्धा लोक यायचे पुढचे सगळे दिवस. हा अधिकार होता. कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं यावं लागतं. भगवंत बोलावतो तेव्हा आमची पावलं इथे येतात. त्या चैतन्य शक्तीला ओळखावं ही संतांची धारणा आहे. कारण तो स्वयंप्रकाशी आहे. तो प्रकाश अर्थात देव या शब्दाचा अर्थच आहे, दिव हा धातू आहे. दिव म्हणजे प्रकाश. एकदा एका गृहस्थानी सूर्याशी मैत्री केली ना हो, आणि सूर्याला तो गृहस्थ म्हणाला, अरे सूर्यदेवा, अरे मित्रा, तू माझा मित्र आहे, पण मला तुझा काय उपयोग? मी प्रवासाला निघालो, एका बोगद्यात आमची गाडी गेली आणि त्या टनेलमध्ये सगळा अंधार दिसला रे मला. मग तू माझा मित्र असून मला काय उपयोग त्याचा? सूर्य म्हणाला, ते काय असतं म्हणाला, अंधार म्हणजे काय? तो गृहस्थ सांगतोय, सगळा काळोख होता अरे त्या बोगद्यात. सूर्य म्हणतो, अरे काळोख म्हणजे काय? जो स्वयंप्रकाशी आहे त्याला काळोख काय कळणार? तो गृहस्थ म्हणाला, मित्रा तुला माहिती नाही काळोख? चल म्हणले, मी दाखवतो तुला. काळोख बघायचंय, चल तुला घेऊन जातो. त्या सूर्याला घेऊन आला तो मित्र. कुठे आला? हा, बोगद्यात आला. सूर्य म्हणतोय, कुठे काळोख? तो गृहस्थ म्हणाला, अरे आत्ता होता काळोख, आत्ता होता, गेला कुठे? तू आलास आणि काळोख गेला. म्हणजे दीप घेवोनिया धुंदीची अंधार, दीप घेवोनिया धुंदीची अंधार, भेटे हा विचार अघटित, भेटे हा विचार अघटित. दीप घेवोनिया धुंदीची अंधार, दीप घेवोनिया तो म्हणाला, अरे तू येण्याने प्रकाश आला त्यामुळे काळोख गेला. सूर्य म्हणतो, प्रकाश म्हणजे काय? जो स्वतः तेजपुंज आहे त्याला प्रकाश आणि काळोख याच्याशी काय फरक आहे हो? सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे कैची दिवस राती, तया विणे नेत्रपाती, तया विणे नेत्रपाती, हालवो नको रे हरी भजना वीण काळ घालवो.